नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मराठी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे बारामतीमधील जे कृषी प्रदर्शन आहे इथं आलेलो आहे. तर KVKY येथे भरलेलं हे कृषी प्रदर्शन याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलसुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे. आता मित्रांनो, तुम्ही प्रदर्शनाचं पाठीमागचे 2 व्हिडिओ तर बघितलेच असतील. तर आता आपण प्रदर्शनाचा तिसरा टप्पा बघणार आहे मित्रांनो. तर यामध्ये पूर्ण सगळे तंत्रज्ञान जे आहे ते शेती उपयोगी जे तंत्रज्ञान आहे, सोलर पंप किंवा त्याचे केळी वगैरे याच्यामध्ये जे काय तंत्रज्ञान झालेलं आहे त्याची माहिती इथं लावलेली आहे मित्रांनो. जे बोरवेल वगैरे जे आहेत त्याचे पाण्याचे पंप वगैरे जे आहेत त्याचे पण इथं व्यवस्थित बघायला आपल्याला भेटतं. आपल्याला ते इथं समजून सांगतात. न्यूट्रिशन जे आहेत त्याची पण माहिती आहे. वेगवेगळे न्यूट्रिशन आहेत त्याच्या ह्याला वापरण्यात येणार आहे. तर नमो बायो प्लांटचा एक इथं सेट आहे. त्याच्यामध्ये पण त्यांचे जे केळी उत्पादनामध्ये कशा प्रकारे त्यांचं औषध वगैरे जे आहे ते फायद्याचं आहे त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. वनिता ॲग्रोचं पण प्रोडक्ट आहे. परत इथं समोर जर बघितलं तर घरगुती तेलघाणा जो आहे त्याचं पण आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. तर त्याची पण माहिती वगैरे दिलेली आहे. पुढं पण 2-3 ठिकाणी घरगुती तेलघाणा जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं. कृषी रासायनिक विषयीची पुस्तकं आहेत त्याची पण माहिती आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे फर्टिलायझर आहे ते पण इथं आहे. गोदावरीचं पण फर्टिलायझर आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. तर पुढं जर बघितलं तर अशा प्रकारे हा जो तिसरा टप्पा आहे यामध्ये बऱ्यापैकी सगळं शेतीसाठी लागणारे जे औषधं किंवा फवारणीसाठी लागणारे औषधं, फर्टिलायझर याचीच माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो. तर ते आपण बघू शकतो. इथं पण नेटाफेमी इरिगेशन जी कंपनी आहे त्याचे जे ठिबक वगैरे जे आहेत, त्याच्या अंतर्गत जे ठिबक वगैरे किंवा त्याचे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत त्याची माहिती इथं आपल्याला व्यवस्थित सांगतात उभा राहून. परत वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे जे त्याची जी कंपनी आहे वेदांत ॲग्रोची जी माहिती आहे ती पण इथं मिळते. पुढं मित्रांनो, केन बायोटेक कंपनीचं विषमुक्त शेतीसाठी म्हणजे किंवा जैविक शेतीसाठी लागणारे जे औषध आहेत ते इथं लावलेलं आहे मित्रांनो. त्याची माहिती वगैरे आपल्याला इथं व्यवस्थितपणे दिली जाते. मित्रांनो, आपण आता बघू शकताय बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन आहे इथं अशा प्रकारचे नाव काय SK जे आहेत ते आपल्याला बघायला भेटत आहेत. तर त्यांनी असं वेश धारण केलेले आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, यामध्ये जरा पुढे आल्यानंतर मिल्सन घरगुती तेलाचा घाणा जे आहे त्याचं एक प्रोडक्ट इथं दिलेलं आहे. इथं कोणत्याही प्रकारचं जे आहे ते ज्यामधून तेल निघतं अशा प्रकारचं कडधान्य वगैरे किंवा यामध्ये जर टाकलं शेंगदाणा किंवा सूर्यफूल असं यात टाकलं तर या मशिनमधून तेल बाहेर निघतं. त्याची माहिती पण आपल्याला इथं देत असतात मित्रांनो. तर पुढे आल्यानंतर मल्टीपर्पज पाना वगैरे जे आहे ते प्रत्येक आपल्या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचा विषय असतो. त्यानंतर जय जवान जय किसानचं PVC पाईपची जी जाहिरात आहे किंवा त्याची पाईप वगैरे जे आहे ते कशी चिटकवली जाते त्याचं इथं लावलेलं आहे मित्रांनो. तर पुढच्या साईडला जर बघितलं तर पुन्हा फर्टिलायझरची वगैरे माहिती झाल्यानंतर पुढं इकडच्या साईडला जर बघितलं तर शेती उपयोगी जी अवजारे आहेत त्याची माहिती आपल्याला इथं दिली जाते मित्रांनो. आणि त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा इथं आपल्याला द्राक्षाची बाग वगैरे फवारण्यासाठी जी मशीन वापरली जाते ते इथं करून दाखवलेलं आहे मित्रांनो. तर पुढच्या साईडला जर बघितलं तर इकडं ट्रॅक्टर वगैरे जे आहे हिंदुस्तान कंपनीचा जो जुन्या कंपनीचा जो ट्रॅक्टर आहे तो पण इथं नवीन स्वरूपात उपलब्ध आहे मित्रांनो. तो आपल्याला इथं बघायला भेटतो. जर आपण खरेदी करणार असेल तर त्याची पण आपण इथं नोंदणी करू शकतो मित्रांनो. तर पुढे आल्यानंतर डॉक्टर आप्पासाहेब पवार पशु पक्षी प्रदर्शन पण आपल्याला इथं बघायला भेटतं मित्रांनो. तर यामध्ये वेगवेगळे गायी, बैल, म्हशी हे सगळे इथं आहेत. या वेगवेगळ्याच प्रजातीचे जे गायी आहेत, वेगवेगळ्या प्रजातीच्या ज्या म्हशी ज्या आहेत ते पण आपल्याला बघायला भेटतात. ही जी म्हस जर बघितलं तर पंढरपुरी जातीची जी म्हैस आहे. आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गायी आहेत ते एका दिवसात तब्बल जवळपास 40 ते 50 लिटर दूध देऊ शकतात. अशा प्रकारच्या ह्या गायी ज्या आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि ते प्रदर्शनासाठी इथं लावलेले आहे. आणि पुढच्या साईडला जर बघितलं तर हे त्यातल्याच गायी वगैरे जे आहेत ते बैल पण आहेत यामध्ये. तर प्रदर्शनाच्या पुढच्या साईडला जर बघितलं ह्या गायी संपून झाल्यानंतर
ह्या जे समोरचे बघताय ते बैल आहेत मित्रांनो. आणि पुढच्या साईडला जर बघितलं तर त्यामधील त्या जातीचे जे आहेत ते वळू जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. हे जे तुम्ही समोर बघताय ते वेगवेगळ्या जातीचे जे आहेत ते बैल आहेत. गेल्या वेळच्या पण प्रदर्शनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या बैलांची व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला दाखवलं होतं. त्यामध्ये पण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण हा बैल आहे. तर हा एक बैल आहे, जर्सी बैल आहे. आणि त्याच्या साईडला उभा राहिलेला हा जो बैल आहे तो पण एकाच मालकाचे आहेत असं वाटतंय. तर हे दोन जर्सी बैल आहेत. तर पुढे जर बघितलं तर प्रदर्शनामध्येच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे शेळी जे आहेत त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती ज्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेळी, मेंढी याचं पालन वगैरे कसं केलं जातं किंवा वजन किती भरलं जातं ह्याची माहिती वगैरे जी दिलेलं आहे. तर बिटल जातीचं किंवा नारी सुवर्ण मेंढी हे जे आहेत ते बकरी किंवा आफ्रिकन बोर, हैदराबादी बिटल याचे जे पूर्ण जे आहेत ते शेळ्या मेंढ्यामध्ये जे अशा प्रजाती आहेत त्याची माहिती आपल्याला दिली जाते मित्रांनो. मेरिना मेंढा वय म्हणजे हे जे मेरिना आहे ते मेंढ्याचं नाव आहे, याची पण माहिती जी आहे ती इथं दिली जाते. पुढं जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या वगैरे ज्या आहेत ते बारामतीच्या आपल्या इथं जे कृषी प्रदर्शन ज्यांनी भरवलेलं असतं KVK, त्यांचं हे इथं कोंबड्यांचं जे आहे ते पालनाचं वगैरे आपल्याला इथं माहिती वगैरे दिली जाते. इथून आपल्याला कोंबड्याचं बुकिंग वगैरे करू शकतो आणि आपल्याला प्रदर्शन संपल्यानंतर ते आपण इथून विकत घेऊन जाऊ शकतो मित्रांनो. तर इकडे जर बघितलं तर जो आहे तो बकरा जो आहे, बोकड जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो. तर बकरा बघून झाल्यानंतर पुढच्या साईडला ही पुंगनूर जातीची जी गाय आहे ती पण आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. साधारणतः हे राजस्थान किंवा इकडचं उत्तर भारतीयमध्ये आढळली जाते. ती पुंगनूर जातीची गाय आपल्याला पुन्हा एकदा बघायला भेटली मित्रांनो याच प्रदर्शनामध्ये. तर हा जो बैल आहे तो पण आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाठीमागच्या वेळेस बघायला भेटला होता. ही बैलजोडी वगैरे एकदम असं आकर्षक आणि सुंदर अशी बैलजोडी जी आहे ते आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. पुढं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं कांद्याची कशी लागवड केली जाते याची आपल्याला इथं माहिती सांगितली जाते आणि इथं ते प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवतात. इथं आत्ताच यांनी थोडंसं प्रात्यक्षिक करून दाखवलं. हे जे लेडीज होते ते वर वगैरे चढून यांनी कांद्याचं जे रोपं वगैरे जे आहेत ते लावून झाल्यानंतर ते आपल्याला इथं कसे लावतात हे त्यांनी दाखवलेलं आहे. हे जे खालच्या साईडला जे नोझल आहे याच्यामधूनच इथं लागण केली जाते मित्रांनो. थोडंसं पुढं आल्यानंतर देशी गाई जी आहे ती आपल्याला इथं बघायला भेटते. तर ही देशी गाई बघून झाल्यानंतर पुढच्या साईडला जे आहे ते भीमतडीचे जे अश्वपालन जे आहे ते आपल्याला इथं त्यांचे जे अश्व जे आहेत ते पूर्ण बघायला भेटतात. इथं घोडे वगैरे सगळे असे यांना ट्रेनिंग वगैरे दिलेलं असतं. या बोर्डवर तिथल्या सगळं भीमतडीच्या अश्वाचा गौरवशाली इतिहास जो आहे तो लिहिलेला आहे. तो आपण व्हिडिओ थांबून बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो बारामतीमधील जे कृषी विज्ञान केंद्राची किंवा आतमधले जे कृषी प्रदर्शन भरले आहे इथली माहिती मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग भेटूया अशाच एखाद्या मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.